दर्यापूर शेतकरी सहकारी जिनिंग फॅक्टरीच्या खुल्या जागेसंदर्भात आज दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतकरी भवन येथे लिलाव ठरवण्यात आला होता। या लिलावाकरता व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात दाखल झाले होते। सर्व व्यापाऱ्यांनी 20,000 रुपये प्रतिपावती फाडून लिलावात सहभाग घेतला। मात्र सदर जागेच्या लिलावासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष मनोज तायडे यांनी 2 दिवसांपूर्वी तक्रार दाखल केली होती। सदर जागेचा लिलाव होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका मनसेने घेतली होती। 17 संचालकांपैकी फक्त एक संचालक मनीष करपे यांनी स्वतः हजर राहून लिलावाला सुरुवात केली। त्यानंतर मनसे आक्रमक होत लिलाव सुरू होताच आक्रमक पवित्रा घेतला, लिलाव उधळून लावला। या दरम्यान मनसे तालुकाध्यक्ष व संचालक मनीष कोळपे यांच्यात चांगलाच राडा झाल्याचे दिसून आले। एकमेकांवर खुर्च्या फेकून मारण्यापर्यंत हे प्रकरण घडले होते। मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर सदर लिलाव थांबवण्यात आलाय। सदर संस्थेची ही शेवटची मालमत्ता आहे। या आधी सुद्धा यांनी असेच कारण देत विकत आणलेली आहे। सदर शेवटची ही प्रॉपर्टी विकून ही बॉडी नाहीशी होणार आहे आणि आपल्या इथं सदरचा शेतकरी जिनिंग हा इतिहास जमा होणार आहे। यामुळे सदर भविष्यात आम्ही सदर हे जे आहे 3 संचालकाचा आजरोजी विरोध आहे। बाकीचे संचालक इथे कोणीच नाही आहे, एकच संचालक होते। त्यांनी मनमानी कारभार करण्याचा प्रयत्न केला, आम्ही तो उधळून लावला। भविष्यात आमसभा होईल आणि दर्यापुराच्या नागरिकांच्या मनात जर विकायचं असेल तर त्यानुसारच विक्री होईल। यांच्या संचालक मंडळाच्या म्हणण्यानं होणार नाही। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।